जय भीम जय भारत मित्रांनो, आज आपण नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये आहोत आणि या ठिकाणी नुकतंच एक मोठी कवी संमेलन या ठिकाणी संपन्न झालं आहे आणि आपण बघत असाल की हे संपूर्ण कवी वर्ग आहेत आणि आंबेडकरी विचारधारा कवीच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी प्रकट केलेलं आहे। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष सांची जनसेवा ट्रस्ट आणि जेतवन सामाजिक संस्था ऐरोलीच्या अंतर्गत हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत, अध्यक्ष डॉक्टर विवेक रणपिसे सर। तर हा जो कवितेचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलाय, काय सांगणार, काय तुम्हाला अनुभव मिळाला? सर, जो कवितेचा जो कार्यक्रम आहे, ऍक्च्युली हे संमेलन आपण म्हणतो की जे न देखे रवी ते देखे कवी, आणि कवीची एक कविता सुद्धा 25 वक्त्यांना भारी असते आणि अशा प्रकारे कवी आपल्या कवितेतून जे प्रबोधन करतो त्या प्रबोधनाची धार ही प्रचारापेक्षाही अति धारदार असते। म्हणून म्हणतात की कवी हा जो आहे हा बलवान असतो आणि म्हणून इथे या ऐरोली नगरामध्ये हे जे कवी संमेलन भरवलेलं आहे, अशीच कवी संमेलनं भरवावीत असं मी आयोजकांना पुन्हा पुन्हा आवाहन करतो आणि त्या माध्यमातून आमचं जे काही प्रचार प्रसार आंबेडकर चळवळीचा जो आहे, प्रत्येकाने आंबेडकर चळवळीची दिशा आणि दशा या संदर्भात आपापल्या कविता सादर केल्या, त्याप्रमाणे लोकांच्या डोळ्यामध्ये अंजनं घातलेली आहेत। अशा प्रकारची ही संमेलनं पुन्हा पुन्हा व्हावीत असंच मी आयोजकांना आवाहन करतो। आणि या संपूर्ण कवी संमेलनामध्ये एक तुम्हाला एक विशिष्ट असं काही कविता, एखादी कविता तुम्हाला आठवल्या असेल, काय सांगणार? मला एक कविता आठवलेली आहे की आमचे जी सादरीकरण कवींनी केलं, आमचे कवी आहेत हे आदरणीय राजगुरू, आणि ज्या पद्धतीत मला तर ते भारूड, जसं भारूड म्हणजे काय की जेणेकरून एखाद्यावरती शब्दांचा आणि प्रॅक्टिकल्स दोन्हीही त्यांनी ज्या पद्धतीत सादर केलं मला खूप भावली आणि त्यांचं जे शब्द रचना होती त्या कवितेत। त्याचप्रमाणे दुसरी कविता आमची बंधू अण्णागळे साहेब, रामबंधू टोपण नावाने त्यांनी कविता खूपच छान, आणि त्यांनी गावची टच दिली त्या कवितेला की बाबा मी कसं करू प्रेम, की या मला सगळं माझ्या प्रेम करायचं आहे मला, परंतु एवढ्या सगळ्या अडचणी आहेत। तर अशा प्रकारचे कवी आपलं मन, आणि सरांनी या दोघांच्या कविता, त्याचप्रमाणे सगळ्याच कवींनी आपापल्या कविता सुंदररित्या सादर केलेल्या आहेत। आमचे अनिल सकपाळ साहेब, आम्हाला वाटलं पण नव्हतं की अनिल सकपाळ साहेब एवढे सुंदरपणे लिहू शकतात आणि एवढ्या सुंदरपणे हे करतात। सगळ्याच कवींचं मी सर्वांची नावं घेत नाही, परंतु सर्वांनीच आज या कवी संमेलनाच्या माध्यमातून आपापल्या सुंदर कवितेची मांडणी केली आणि लोकांना खूप छान असा आस्वाद दिला कवितांचा। आजच्या कवी संमेलनाच्या निमित्तानं तरुणांना खास करून काय आवाहन करणार आहात? तरुणांना मी हेच आवाहन करेन की मोडके तोडके शब्द कुठेतरी जुळवा आणि आपली एक लाईन अशी तयार करा की ती कविता होईल। तुमच्या मनामध्ये खूप काही असतं, परंतु तुम्ही ते माध्यम आणि तुम्हाला ते डायरेक्शन तुम्ही घ्यायला हवं। तुम्ही जे बाकीच्या डायरेक्शन्स प्रमाणे जात असता, एक कवीच्या संदर्भाने किंवा कवी म्हणून आतून 2-3 शब्द किंवा 2-3 तुकडे तुम्ही काढा शब्दाचे आणि ते जुळवा, तुमची कविता तयार होईल आणि तुमचा जो संदेश आहे तो समाजापर्यंत किंवा लोकांच्या पर्यंत सहज पोचून जाईल आणि तुम्ही कवी व्हाल। खूप खूप धन्यवाद सर। त्याचबरोबर हा जो कवी संमेलन या ठिकाणी आयोजन केले होते, असे एक नवी मुंबईमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गाजलेले पत्रकार म्हणा, संपादक आणि त्याचबरोबर कवी आणि त्यांचे पुस्तकं देखील आहेत, आयोजक आहेत स्वतः आपल्या बरोबर वसंत वाघमारे साहेब। काय सांगणार आहात? आज कवी संमेलन तुम्ही दुसऱ्यांदा या ठिकाणी घेताय, काय एक वेगळे अनुभव मिळाला या दुसऱ्या वर्षी, काय सांगणार? खरे तर या संमेलनामध्ये थोडासा एक प्रतिसाद जास्त भेटला। गेल्या वेळेस आम्ही जे घेतलेलं त्याच्यापेक्षा आणखी थोडा प्रतिसाद जास्त भेटला, कवींची संख्या वाढली आणि प्रेक्षकांची संख्या वाढली। मग मला थोडासा आणखी हुरूप आला की कवी संमेलनं काय घ्यावीत, हे मी स्वतः विचार असं केला की कवी संमेलनामधून बाबासाहेबांचा जो विचार आहे तो प्रभावीपणे मांडला पाहिजे आणि तो लोकांमध्ये गेला पाहिजे। मग हे सातत्य कसं असतं की समाजाच्या प्रगल्भतेसाठी अनेक घटक कारणीभूत असतात आणि त्यापैकी साहित्य हे घटक आहे। साहित्यामध्ये जे प्रकार आहेत, मग कवी आहे, कवी हा घटक जो आहे ना, अतिशय प्रचंड ऊर्जा देणारा समाजाला तो घटक, आणि तो घटक तयार झाला पाहिजे। मला वाटतं थोडं मध्यंतरीच्या काळात
थोडासा एक थंडावा आलेला आहे, तो आणखी परत आला पाहिजे. आणि मला वाटतं की ऐरोलीमधून ही सुरुवात करायला पाहिजे. व्हेरी गुड. आणि मी इथं जे पदाधिकारी जमल्यात, शिरसाळे साहेब आहेत, सकपाळ साहेब आहेत, आणि यांनी जर खरोखर मनावर आणलं तर ऐरोली ही साहित्य नगरी आंबेडकरी चळवळीची होऊ शकते, हे मी तुम्हाला गवाही देतो. आणि या माध्यमातून आपल्या परिसरात नवीन कवी, नवीन साहित्य घडू आणि चळवळीला एक चांगलं योगदान आणि प्रगल्भ आणि बुद्धिमत्ता कशी वाढेल चळवळीची आणि समाजाची, या दृष्टीनं जर प्रयत्न करू, जर या सगळ्यांचं सहकार्य असेल तर. आणि याच माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की सगळ्यांनी हे एकाचं काम नसून एक समाजाचं, चळवळीचं आणि बाबासाहेबांच्या विचाराच्या ज्ञान घरामध्ये पोहोचण्याचं काम आणि मुक्तीचं काम आहे, ते काम या ऐरोलीतून झालं पाहिजे असं मी इथल्या माझे जे आयोजक आहेत त्या सहज आयोजकांना मी आवाहन करतो. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की इकडे या संपूर्ण गोष्टीची अत्यंत गरज आहे, परंतु आज तुम्ही स्वतः एकटे हा कवी संमेलन, एक आंबेडकरी कवी संमेलन म्हणून ज्याचं तुम्ही नाव दिलेलं आहे, काय वाटतंय की आज आंबेडकरी समाज किंवा एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारधारा ही कुठेपर्यंत आला असेल आणि या संपूर्ण गोष्टीची पुन्हा पुन्हा एकदा आपल्याला त्याची एक उजाळा द्यावा असं वाटतं, काय सांगणार? कसं आहे, हा जो पुरोगामी जो शब्द होता ना, तो मला वाटते 30 वर्षाच्या आसपास फार चांगला होता. त्याला एक महाराष्ट्राचा एक चेहरा म्हटलं की देशामध्ये पुरोगामी राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे असं एक म्हटलं जायचं. बरोबर. पण आता गेल्या 20 वर्षामध्ये ना पुरोगामीची चिंध्या उडालेली आहे. आणि एक आमचा देश सेक्युलर असताना इथलं सरकार सेक्युलरिझम झुकारून देऊन या देशाला एक धर्माचा देश म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते फार धोक्याचं आहे, ते होता कामा नये. आणि आमची जी चळवळ आहे म्हणजे बाबासाहेबांची जी चळवळ आहे, आंबेडकरीची चळवळ आहे, त्या चळवळीचा चेहरा हा सेक्युलरिझमचा आहे आणि तो झालाच पाहिजे. त्यासाठी सगळ्यात जबाबदारी आपली अशी आहे इतरापेक्षा की आपण सेक्युलरिझम जपलं पाहिजे, संविधानाला जपवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला डोळ्यात तेल घालून चळवळीमध्ये काम करावे लागेल. आणि जो पुरोगामीचा चेहरा जो आता जो पुसला जाण्याची शक्यता दिसते, ते परत आपल्याला कसं उभा करतं यासाठी सगळ्यांनी आपलं काम केलं. अगदी शेवटचा प्रश्न, सांची जनसेवा ट्रस्ट जे तुम्ही त्या स्थापना केलेल्या आहेत, काय काम करते, कशी काम करते, काय सांगणार त्या? सांची जनसेवा ट्रस्टच्या माध्यमातून मी असा संकल्प केला आहे की प्रथम हे स्टडी सेंटर तो खर्चाचा बाब आहे, ते काय खिशातूनच कुठून तरी करावं लागेल का. हे स्टडी सेंटर याच्यासाठी की MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांना आपल्या समाजातील जे की कमजोर आहेत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, त्यांच्यासाठी हे सेंटर असलं पाहिजे. आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार. आणि इथला जो आपल्या समाजातला जो कमजोर वर्ग आहे त्याच्या शैक्षणिक संदर्भात, त्यांच्या नोकरीच्या संदर्भात, त्यांच्या बेरोजगारीच्या संदर्भात वेळोवेळी मी प्रकल्प हाती घेऊन काम करण्याचं माझं मानस आहे. हो, येत्या काळामध्ये काय सक्सेस होईल, किती यश मिळेल, पण मी आशा सोडणार नाही, मी प्रयत्न करत. व्हेरी गुड. खूप खूप धन्यवाद. गौतम वाघमारे, औरंगाबादचं नामांतर. गौतम वाघमारे जेथे जळाला, गौतम वाघमारे जेथे जळाला ती राख जपून ठेवा. गौतम वाघमारे जेथे जळाला ती राख जपून ठेवा. त्या राखेमधली धगाधगती स्वाभिमानी जय भीमची हाक जपून ठेवा. जय भीमची हाक जपून ठेवा. जय भीमची हाक जपून ठेवा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय बुद्ध, जय संविधान. क्या बात आहे. तर अशा पद्धतीनं आज आंबेडकरी कवी संमेलनाच्या माध्यमातून एकंदरीत फुले शाहू आंबेडकर विचारधारा जी आहे पुन्हा एकदा नव्याने त्यांच्या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कविवर्य जे आहेत या ठिकाणी मांडणी केलेल्या आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ, हा जो कवी संमेलन आहे आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह केलेला आहे आणि त्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया कॉमेंटच्या बॉक्समध्ये नोंदवायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद. जय भीम. नमस्कार.